फडणवीसांकडून अजितदादांच्या अर्थ खात्यामध्ये घुसखोरी होते। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा आरोप केलाय। मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण केल्यानं टीकास्त्र साधण्यात आलेलं आहे आणि आधी शिंदेंच्या खात्यात घुसखोरी आणि आता अजित पवार यांचाही नंबर लावला असल्याचं देखील यावेळेस रोहित पवार यांचं म्हणणं आहे। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय, काय आरोप केलेला आपण ते देखील बघूयात। मुख्यमंत्र्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण करून एक प्रकारे अजितदादांच्या अर्थ खात्यात देखील घुसखोरी केली आहे। यापुढे अर्थ खात्याचे सर्व निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील। गेल्या 2.5 वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदे यांच्या खात्यात घुसखोरी केली आणि आता अजितदादांचा नंबर आहे असं सुद्धा रोहित पवार म्हणतात। विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिलाय आणि प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणामध्ये ठेवण्यावरती त्यांचा भर असतो असं देखील यावेळेस रोहित पवार यांचं म्हणणं आहे। तसा आरोप एकंदरीत त्यांनी केलेला आहे। मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्धतीचा भाग असल्याचं रोहित पवार म्हणाले। लोकशाहीमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीमवर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीयकृत सत्तेपेक्षा चांगला राहिलेला आहे असंही रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणं महाराष्ट्राच्या हिताचं राहील असंही ते म्हणताय। एकंदरीत त्यांनी हा सल्ला दिलेला आहे। राहिला प्रश्न मित्रपक्षांचा, तर भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ तात्पुरती सोय एवढाच अर्थ आहे असं सुद्धा रोहित पवार म्हणाले। गरज संपताच तात्पुरती सोय संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे। भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळते असंही यावेळेस रोहित पवार यांनी सांगितलं। शिकार होणाऱ्या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही हे मात्र मित्रपक्षांचं दुर्दैव म्हणावं लागेल।